नागरिकांच्या वेदना माझी जबाबदारी. आयुक्त संजिता महापात्र यांचा शहर विकासासाठी भावनिक निर्धार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त म्हणून श्रीमती संजिता महापात्र IAS यांनी आज पदभार स्वीकारता शहराच्या विकासासाठी भावनिक आणि जबाबदारीची भूमिका स्पष्ट केली. पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी नागरिकांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवत प्रशासन चालवण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील प्रत्येक नागरिकाची अडचण ही फक्त त्याची नाही, ती माझीही आहे, असे भावनिक शब्दात सांगत त्यांनी नागरिकांच्या वेदना समजून घेण्याचा आणि त्या तातडीने सोडवण्याचा विश्वास दिला. पाणी टंचाई, खराब रस्ते, गटारींची दयनीय अवस्था अशा मूलभूत समस्यांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याची जाणीव त्यांनी व्यक्त केली. शहरातील विकास कामांचा सखोल आढावा घेतला असून प्रत्येक प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन झटणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. फक्त योजना नाही तर प्रत्यक्षात बदल दिसला पाहिजे, असे ठामपणे सांगत त्यांनी कामात गती आणण्यावर भर दिला. महापालिकेच्या शाळा पुन्हा सुरू करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले. शिक्षण हा विकासाचा पाया असल्याचे सांगत त्यांनी या क्षेत्राला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील अवैध धंद्यावर कठोर कारवाई करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. कायद्याच्या चौकटीत राहूनच शहराचा विकास होईल, असे ठामपणे सांगत त्यांनी पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची ग्वाही दिली. नव्या आयुक्तांच्या या भावनिक आणि ठाम भूमिकेमुळे शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून आता त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी आशा नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. भरपूर सोशल अँगल आहे. मला वाटते सुरुवातीला थोडा विरोध होणार, परंतु त्या ठिकाणी अंदर फूड पार्क असं जेवढं झालं लोक तिकडे पण वरती जातील. लेट मी जस्ट फाइंड आउट की कुठे कुठे झोन डिवाइड झालेले आहेत, त्या आजूबाजूला इज इट सुविधा आहेत किंवा नाही. लोकांची भीती हे असते ना की मेरा धंदा नाही चलेगा, ते भीती नाही असायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने काय करावं. खोकीधारक संघटनेची मागणी तीच आहे. खोकीधारक संघटनेची मागणी तीच आहे, चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करा, मग आमचे खोके काढा. पण आजपर्यंत काय झालं, डायरेक्ट बुलडोजर घेऊन जायचं, तुमचं अतिक्रमण म्हणून सांगून पाडून टाकायचं. तर त्यांचं म्हणणं जे काय झालं नाही हे पण नाही केलं ना. आता हळूहळू ना देयर हॅज टू बी टू प्रॉम्प्ट अप्रोच. जागा पण आयडेंटिफाय करायला लागते आणि बुलडोजरला काढावं लागते. नसेल तर लोकांना काय वाटणार नाही, प्रशासन काहीच करत नाही, ताकद चालत ना. सो दॅट इज ऑल्सो बिंग अन ये. तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. आय एम ऑफ द ओपिनियन की आपल्याला कोणाचा उदरनिर्वाह काढताना त्याचं काहीतरी दुसरे प्रयोजन करायलाच पाहिजे, पण त्या अनुषंगाने हे पण काढावं लागते. अदरवाईज हळूहळू शहरामध्ये इतकी जास्त प्रमाणे सर्व वाढत चालते की कॉमन नागरिकांना तुम्ही सर्वांना त्रास व्हायला लागते. जागा छोटे होऊन जाते, कुठे पण ते लावून देतात बिकॉज त्यांना काही नियम कानून नाही आहे. तिथे 6 गाडी उभी होते, गाडी जात नाही, त्यानंतर इट बिकम व्हेरी. आणि शहर सारखं आता दिसत नाही. आता ते गावं एक जबरदस्ती शहर सारखं झालेलं आहे. लेट्स आता वेस्टर्न महाराष्ट्र म्हटली की आम्ही म्हणतो की श्रीमंत जागा आहे ना, श्रीमंत जागासारखं दिसायला पाहिजे. अनेक जे आपले महापालिकेचे खोके आहेत त्याच्यामध्ये अवैध धंदे सुरू असल्याचं म्हणजे मटका अड्डा असतील असे महापालिकेच्या खोक्यामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मध्यंतरी उपायुक्तांनी हे खोके बुलडोजर साईने पाडून टाकले होते. मग पोलिसांचे काय देणे घेणं असेल त्यामध्ये सुरू आहे का, या दृष्टीनं महापालिका त्या खोक्यावरती त्याचं लायसन्स कॅन्सल करणार का, अशी कोणती कारवाई? हे जे इलिगल आहे त्यामध्ये तुम्हाला मला एक प्रश्नच नाही विचारला पाहिजे. दॅट ऍक्शन विल बी टेकन. एनीथिंग इफ इट इज इलिगल देयर इज नो डिस्कशन अबाउट. तुम्ही मला प्रमाणित करून द्यायचे किंवा आमच्या टीम जायचं तिथे चौकशी करायची. तिथे इलिगल कामं चालू असते तर बंद करायचं. देयर शुड बी नो वन शुड बी आस्किंग की मॅडम इथे इलिगल आहे तुम्ही बंद करणार का. इलिगल आहे तर बंदच होणार. देयर इज नो डिस्कशन ऑन दॅट. धंदे सुरू असलेले किंवा बेकायदेशीर खोकी काढलेच पाहिजे. येस त्यामध्ये कोणी. माझा खूप एक मोठा विषय होता अमरावतीमध्ये, बट जिल्हा परिषदमध्ये 1530 शाळा, 1 लाख मुलं. तर मुलं माझे खूप जवळचेच होते. तर तिकडे तर भरपूर काही आपण केले, पण आता मला चांगलं वाटतं की फक्त 53 स्कूल्स आहेत. पण माझं आता जे माहिती मिळालं की शाळांची अवस्था इतकी फार काही चांगली नाही आहे आणि पटसंख्या पण कमी होत आहे. तर त्याचा मी स्वतंत्र रिव्ह्यू घेणार. माझा असं फोकस आहे की जरी 53 शाळांच्या वरती पैशाची अडचण असेल की काय पण असो, त्यावरती एकत्रित आपल्याला फोकस नाही करता आला. लेट सिलेक्ट 10-20 स्कूल्स ज्यामध्ये माझं आता एक प्लॅनिंग चालू आहे. मे बी इन नेक्स्ट वीक आय विल ट्राय टू पब्लिश इट की 100 डेजचे एक ॲक्शन प्लॅन आपण पुटअप करणार. 100 दिवसामध्ये सर्वांना एक टार्गेट जे चालू आहे त्या अनुषंगाने आपण कसं त्यांना टार्गेट्स देऊन ह्यामध्ये शिक्षण पण राहणार. 10-20 शाळा आपण सिलेक्ट करून त्याला कसं आपण चांगलं करू शकतो आणि
मॉडेल स्कूलची एक कॉन्सेप्ट तरी आपण करूया. सांगलीसारख्या जिल्ह्याला महानगरपालिकेमध्ये एक मॉडेल स्कूल नाही आहे. दिस इज नॉट बरोबर. CSR मध्ये मला वाटते की आता रिक्वेस्ट केली की भरपूर CSR म्हणून जाते आणि CSR मार्फत आणि सांगितल्या शाळांना नगरपालिकेची ही जागा चांगली आहे, मोठ्या मोठ्या जागा आहेत, पण त्याचं हेच झालेलं नाही. समोर इन्फ्रास्ट्रक्चर मला थोडं पुअर सगळे वाटतं. जे काही ते सांगली जे मोठे झाले किंवा महाराष्ट्र जे मुख्यमंत्री झाले तर या शाळांमध्ये शिकलेले आहेत. नाही, actually याच त्यांचं निधन झालं त्या आशा भोसले महापालिकेची शाळा चांगली आहे. अच्छा, सांगलीचे. महापालिका DPDC मध्ये ऍक्च्युली रिक्वेस्ट करण्यात आलं होतं की जसं जिल्हा परिषद करिता बांधकाम आणि दुरुस्ती ह्या दोन्ही हेड वेगवेगळे आहेत आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेला खूप मोठी निधी मिळते. पण महानगरपालिकाला DPDC मधून फक्त 2च हेड आहेत आणि त्यामध्ये प्रायोरिटी हिशोबाने मिळते. तर तेव्हापासून अमरावतीमध्ये असताना त्यांची एक मागणी होती, प्लॅनिंग डिपार्टमेंटला गेला होता शासनाकडे, की शाळा दुरुस्ती आणि देखभाल याच्याकरिता एक स्वतंत्र हेड असायला पाहिजे DPDC मध्ये आणि DPDC मधून थोडाफार निधी तिथे द्यायलाच पाहिजे. बिकॉज बाकी सर्वांच्या मला वाटतं महानगरपालिका एरियामध्ये बाकी सर्व विषय इतकी मोठी होऊन जाते की शाळाचे विषय त्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक वेळी मागे राहून जाते. सर्वांना सांगते की आपलं हे प्लॅन सिटी नाही, त्या अनुषंगाने पाईपलाईन आता मला करायचे असतील तर व्हॉट आय कॅन थिंक ऑफ की सर्व लोकांनी इथून अप्रूव्ह करायचे, त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटर कुठेतरी पाठवून द्यायचे, गावाला पूर्ण उकळून काढायचे, पाईपलाईन टाकायचे, रस्ता करायचे आणि परत येऊन त्यांना बसून द्यायचे. अदरवाईज काय होतं, प्रत्येक वेळी आपण टप्प्याटप्प्यालाच करतो. आज बिकॉज पैसे पण तेवढेच येत नाही. पूर्ण जरी सिटीच्या तुम्ही सिवरेज सिस्टम आणि ड्रेनेज सिस्टम करायचं प्लॅनिंग केले, तिथे ह्यूज नंबर ऑफ लोकांना किती त्रास जाणार, तुम्ही सर्व ठिकाणी खोदून घेणार आणि प्रत्येक वेळी न्यूजपेपरला आपण UPSCचा अभ्यास करताना पण येत होता. आज एक डिपार्टमेंट खोदून जाणार, बुजून टाकणार, दुसरं डिपार्टमेंट ते तर असंख्य चालू असते. त्याच्याही पुढे मॅडम आता आमच्या इथं म्हणजे आम्हालाही सांगायला ते थोडंसं हे होतं